तर आजचा जो आपला ब्लॉग आहे तो अप्पू घरचा होता, पण आम्ही इथं 11:55लाच पोहोचलो. त्याच्यामुळं आम्ही पुढं काय करायचं असा विचार करत होतो. तर समोरच आम्हाला दुर्गा टेकडी दिसली. म्हटलं थोडंसं एक्सप्लोर करू. तर दुर्गा टेकडी खरंच खूप छान आहे. तुम्ही माझ्या मागं बघा. आम्ही एकदा माथेरानला गेलो होतो. तर हे माथेरानसारखीच वाईब आहे इथं जवळपास. तसेच रस्ते, रस्त्याच्या बाजूला झाडं, खालनं छोटे रस्ते. तर आत्ताच आपलं दर्शन झाले. हे जे मागं दिसते माझ्या ते दुर्गा मंदिर आहे, दुर्गादेवी मंदिर. आणि आता दर्शन करून आपण जाऊयात अप्पू घरकडं. आता ओपन झालं असेल बहुतेक, ते 12 ते 9, 9:30चा टायमिंग आहे त्याचा. तर आता आपण बघू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण अप्पू घर आणि बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करूयात. भरुणामध्ये हिडन स्पॉट सापडती. हिडन स्पॉट नाही भेटणार, चटके भेटतील फक्त अंगाला. मग कसं वाटलं दुर्गा टेकडीला येऊन? एकदम रिलॅक्स. चला, दुर्गा टेकडी तर आवडली. आता अप्पू घर आवडते का बघूया. तर टेकडीवरनं आम्ही जेव्हा खाली येत होतो तेव्हा आम्हाला हे मोठं तळं दिसलं इथं. आणि उन्हाळ्यातसुद्धा याला भरपूर पाणी. आणि फक्त पाणी नाही आहे, तर मी तुम्हाला दाखवतो इथले जैवविविधता किती आहे. या ठिकाणी अशा प्रकारे खूप सारे पक्षी आहेत. राजहंस आहेत, बदकं आहेत, त्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत या ठिकाणी. तर एकंदरीतच या ठिकाणची जी वाईल्ड लाईफ आहे, जे नेचर आहे, ते सुद्धा खूप मस्त आहे. म्हणजे उन्हाळ्यात इतकं भारी वातावरण आहे इथलं, तर पावसाळ्यात तर तुम्ही इमॅजिन करू शकता. तर आता आपण दुर्गा टेकडीवरनं खाली आलो आहे. गाडी आपली पार्किंग केली आणि आता आपण जाऊया. या ठिकाणी या बाजूला अप्पू घर आहे आणि या बाजूला एक छोटासा वॉटर पार्क आहे. तर आता आपण बघू कुठं जायचं आहे, आता ठरवू आणि मग पुढचा व्लॉग शूट करू आपण. पण आता पोहोचलेलो आहे या ठिकाणी आणि चालू पण झाले. तर आता आपण पहिले तिकीट घेऊ आणि बघू काय तिकीट किती रुपयाला आहे आणि काय काय इथं करण्यासारखे. तर आपण अशा प्रकारे तिकीट घेतले. 100-100चे 2 तिकीट आहेत. आणि आता आपण आतमध्ये एक्सप्लोअर करू काय काय ॲक्टिव्हिटी आहे इथं. तर फ्लाईंग बलून, मिनी ऑक्टोपस, भरपूर काय केलेलं आहे. बघू आतमध्ये जाऊ काय काय. आम्ही थोडं दुपारच्या वेळेलाच आलो आहे, पण तुम्ही ट्राय करा की संध्याकाळच्या वेळेला आहे, कारण या ठिकाणी भरपूर ऊन आहे. धडक गाडी. इथं अडल्ट्सच्या राईड थोड्या कमीच दिसतात मला. तर खूप सारे छोटे छोटे राईड्स आहेत. आत्तापर्यंत तरी कुठली मोठी राईड आम्हाला दिसली नाही. 100चं तिकीट काढलं आहे आम्ही, पण अजून तरी आम्हाला काय असं दिसलं नाही एक्साइटिंग वगैरे. जसे आपल्या गावाकडे यात्रेमध्ये पाळणे वगैरे असतात त्याच टाईपचे पाळणे. आणि मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो लहान मुलांचाच दिसतो आहे मला. म्हणजे सुरुवातीला जेवढं छोटं वाटलं होतं तेवढं छोटं नाही आहे. जी डावीकडची बाजू आहे ती लहान मुलांसाठी होती, इकडची बाजू आहे अडल्ट लोकांसाठी. तर इथं भरपूर राईड भेटल्या आता आम्हाला, पण सुचत नव्हतं कुठली राईड करावी, कारण भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहे. आणि इथे क्रिकेटची नेट दिसली, म्हटलं जरा आधी क्रिकेट ट्राय करून बघू. आत्ता हे 2 तिकीटं काढलीत आम्ही, क्रिकेटची आणि रोलर कोस्टरची. तर बघू आता कसा असतो एक्सपिरियन्स इथला.
तिकीट 3 राऊंड मोबाईल येईल हां त्याच्यात मोबाईल नाही नाही पडणार नाही ना का? ते वालं ते आहे का? छोट्याशा रोलर कोस्टरमध्ये बसलोय आम्ही आता. इथून भारी. हे सगळ्यात भारी. माझ्या माझ्या पोटात कोपर घुसावलंय. कोपर घुसलाय माझ्या पोटात. अच्छा. ते काय? मागे येते अजून. ड्रॅगनची राईड झाली आता. छोटंच होतं पण ठीक होतं. एकदम सलमान खानवाला एक्सपिरियन्स आहे. चालेल ठोकतो अरे. अरे 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 ठोकले 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 ठोकले. चला इथेच घे. हा? इथेच घे. 15 मिनिटाची राईडच नव्हती. इकडनं फुल एकदम सलमान खानवाला एक्सपिरियन्स. गाडी ठोका. भेटू आता पुढच्या राईडमध्ये. ही राईड तर झाली. 15 मिनिटाची तर राईड नव्हती. अरे बॅग गाडीचं राहिली.
ही 12D सिनेमाची 2 तिकीटं काढली. 150-150 रुपयाची 2 तिकीट आहेत. बघू आता कसा एक्सपिरियन्स आहे 12Dचा. 3D तर पाहिलं आहे आपण, आता 12D बघू. व्हिडिओ काय त्याच व्हिडिओ नाही निघणार तुमचा, फोन खाली पडतो. काय करावं लागेल? व्हिडिओ नाही निघणार तुमचा, खाली पडतो. ठीक आहे. मी चेअर हलती ना त्यामुळे तर आत्ताच आम्ही ते 12D सिनेमा बघून आलो आहे आणि हा सिमिलर एक्सपिरियन्स आम्ही याच्यामध्ये घेतला होता जेव्हा आम्ही फिनिक्स मॉलला गेलो होतो. तेव्हा ते VR लावतात आणि ते जरा बेटर होतं कारण ते 360मध्ये तुम्हाला दिसतं. इथं तुम्हाला सिम्पली गॉगल दिले जातात आणि त्याच्यामधनं तुम्हाला थोडं ब्लर दिसतं. स्क्रीन पण खूप छोटी आहे. हां, स्क्रीन छोटी आहे आणि तुम्हाला ब्लर मला वाटतं स्क्रीन थोडी मोठी असायला हवी होती आणि ब्लर होतं. थोडं ब्लर दिसतं आणि तुम्हाला आजूबाजूच्या पण गोष्टी दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही की तुम्ही म्हणजे ॲक्च्युअल एक्सपिरियन्स नाही आहेत तुम्हाला. म्हणजे आजूबाजूच्या गोष्टी पण तुम्हाला दिसतात चष्म्यातनं. हां, म्हणजे 12D नाही वाटलं मला ते, पण एक VRचं एक स्वस्त व्हर्जन होतं आणि त्याचं 150 रुपये तिकीट खूपच जास्त आहे त्याचं. म्हणजे तुम्ही VRचा एक्सपिरियन्स लिटरली 200-300 रुपयात घेऊ शकता मॉलमध्ये जाऊन. पण ठीक आहे, वन टाईमसाठी. आत्ता आपण आलो भूत बांगला बघायला. हां, नाही ते गेलेत. चल, ते नाही बसणार आहेत, आपण दोघांना जागा आहे. काय काय जोकर दादा. संपलं. तर आत्ताच आम्ही भूत बांगल्याच्या राईडमधनं आलो. तर 60-60 रुपये तिकीट होतं भूत बांगल्याच्या राईडचं. तर आपण विचारू हिला कसा एक्सपिरियन्स होता भूत बांगल्याचा. द बस एव्हर एक्सपिरियन्स इन अप्पूगर. 60 रुपये पाण्यात आहेत लिटरली. इथे सुरू झाली आणि इथे संपली राईड. नाही, असं नाही म्हणता येणार. 60 रुपयामध्ये ते तरी काय देणार आहे आपल्याला. पण एक छोटीशीच राईड होती 10 ते 20 सेकंदाची आणि आपण परत एकदा रस्ता चुकलो आहे. 10 ते 20 सेकंदाचीच राईड होती आणि त्या राईडमध्ये लिटरली म्हणजे काही स्टॅच्यू वगैरे असं लावलेलं होतं आणि ते फक्त गोल गोल फिरत होते किंवा अचानक तोंडासमोर येत होते. त्यापेक्षा जास्त काही नव्हतं. जरा पण भीती नाही वाटली. भीती तर नाहीच वाटली बिलकुल. पण ठीक आहे, लहान मुलं होती आमच्या पुढे, ती सुद्धा नाही घाबरली. लहान मुलं पण नाही घाबरली. तिथं मस्त ओरडत होती. पण ठीक आहे, 60 रुपयाच्या मानाने नाही, कायच म्हणता येईल. मी तर 10 रुपये दिले असते याला. 10 रुपये बरोबर आहे. बघू आता नेक्स्ट मेजचं आपण ट्राय करू. शेवटचं आपण ट्राय करू हे द मेज. आता आम्ही आलो आहे मेजमध्ये. मिरर मेज आहे. इकडं रूम्स आहेत. थोडंसं आरसा आणि रिॲलिटी करणं थोडं अवघड आहे.
अरे समजत नाही आहे कुठनं जायचं आहे. असं वाटतं मल्टीवर्स ऑफ मॅडनेस डॉक्टर स्ट्रेंजचं. इधर भी आहे ना, इधर भी आहे ना. तो याचा पिक्चर आठवला मला, हेराफेरीमध्ये ते लोकल क्लायमॅक्समध्ये जसं अडकतात मेजमध्ये, तसं आम्ही अडकलो आता. मला वाटतं हे नाही नाही भेटलं. कुठे कुठे आहे ना, कुठे आईला दमलो राव. आता सापडून दाखवणार. आता इगोवर आली गोष्ट. इथंच कुठंतरी दरवाजा, इथंच असणार आहे. हाच दरवाजा आहे, इथंच कुठंतरी असणार आहे. तर अप्पू घरचा व्लॉग संपवून आपण आता घरी आलो आहे आणि म्हटलं तुम्हाला एक झटपट छोटासा रिव्ह्यू देऊन टाकू की कोणी गेलं पाहिजे अप्पू घरला आणि काय खर्च येतो तिथं. तर आमचा दोघांचा मिळून जवळपास 700 ते 800 रुपये खर्च आला आणि आम्ही तिथं 5 ते 6 राईड ट्राय केल्या छोट्या छोट्या आणि काही ॲक्टिव्हिटीज होत्या, जसं की ती एक 12D सिनेमा होता आणि एक मेज म्हणून होतं, तर आणि एक भूत बंगला म्हणून होतं. अशा ॲक्टिव्हिटीज आम्ही ट्राय केल्या. तर तिथं ॲज अ कपल जाणं किंवा ॲज अ अडल्ट जाणं इतकं वर्थ इट नाही आहे. तुम्ही थोडे अजून पैसे घालून इमॅजिका किंवा मग वेट एन्जॉयला वगैरे पण जाऊ शकता. पण जर तुमची एक छोटीशी फॅमिली असेल आणि तुमच्या घरामध्ये 5 ते 15 वर्षाची मुलं असतील तर तुमचे तिथं जाणं बरोबर आहे तुमच्यासाठी. पण अडल्टसाठी इतकं एक्साइटिंग नाही आहे ते. आणि राईड पण खूप शॉर्ट पिरियडसाठी असतात, म्हणजे काही काही तर 15-20 सेकंदात संपतात, काही काही 1-1.5 मिनटं चालतात. बाकी 700 ते 800 रुपयाच्या मानाने मी थोडंसं ॲव्हरेजच म्हणेल त्याला. पण ठीक आहे, पुण्यामधनं जवळ आहे, त्यामुळे जे लोक आसपास राहतात आणि ज्यांना पटकन एका दिवसात जाऊन कुठेतरी यायचं आहे त्यांच्यासाठी ती जागा एकदम योग्य आहे. तर हा होता आमचा अप्पू घरचा व्लॉग आणि इथून पुढचा जो व्लॉग असणार आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल किंवा तुमचे काही सजेशन असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आम्हाला सांगू शकता की पुण्यामध्ये तुम्ही ही जागा व्हिजिट करा वगैरे. बाकी जर तुम्हाला आमचं कंटेंट अपडेटेड राहायचं असेल आमच्या कंटेंटसोबत तर एकदा फॉलो करा.